लाईट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप। 57 किलो कुस्ती प्रकारात भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतची ऑलिम्पिक उपांत्य फेरीत धडक। आज रात्री 9:15ला जपानच्या खेळाडू बरोबर होणार लढत। 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र ठरलेले कुस्तीपटू विनेश फोगटची निवृत्ती। ट्विटरवरून दिली माहिती। सलग 9व्यांदा व्याजदर रेपो दरात कोणताही बदल नाही, पण वाढती महागाई चिंतेचा विषय। आरबीआय कडून तिमाही पतधोरण जाहीर। रस्ते दुरुस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला किंवा काम चुकारपणा केला तर त्यांच्यावर FIR दाखल करा, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येते। थकीत वीज बिल वसुलीसाठी वायरमन आला तर माझे नाव सांगा, अजित पवारांचे सन्मान यात्रेत विधान। 6000 कोटींच्या फाईलवर सही केली आहे। लाडकी बहीण योजना पुढची 5 वर्षे चालेल, अजितदादांचा वादा। आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा वादात। दिव्यांग बांधवांच्या समस्यावरून समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावले। भारताचे बांगलादेशातील दूतावासाचे व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद। बांगलादेशातील राजकीय उलथापालथीनंतर घेतला निर्णय। लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक। नितीश कुमार यांच्या JDU शिंदे सेनेचा पाठिंबा। काँग्रेस समाजवादी पक्षाचा कडाडून विरोध। येत्या 11 ऑक्टोबर रोजी फुलवंती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार। प्राजक्ता माळीकडून वाढदिवसाच्या दिवशी घोषणा।